भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी महायुतीतल्या मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलंय। आमदारांच्या संख्याबळावरून मुख्यमंत्री होणार असं नाही, तर नवा चेहरा किंवा जुना चेहराही रिपीट होऊ शकतो असं तावडे म्हणाले। पाहूया। ही सगळी चर्चा जी आहे ना मुख्यमंत्री पदाची, ही निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं। न्यू फेज किंवा रिपीट फेज या संदर्भात या सगळा निर्णय निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व या तिघांबरोबर बसून करेल। मुख्यमंत्री पदावरून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री पदासाठी नवा किंवा जुना चेहराही रिपीट होऊ शकतो, पण तो निकालानंतरच ठरवला जाईल असं तावडे म्हणाले। तसंच महायुतीमध्ये संख्याबळावरूनच मुख्यमंत्री होणार असंही नाही, हेही तावडेंनी स्पष्ट केलंय। ते मी माझ्या बाबतीत म्हटलं की तुम्ही जे म्हटलं की तुमचं नाव चर्चेत आहे, तर मी म्हटलं की असं कधी होत नाही, पण ही सगळी चर्चा जी आहे ना मुख्यमंत्री पदाची, ही निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं। न्यू फेज किंवा रिपीट फेज या संदर्भात या सगळा निर्णय निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व या तिघांबरोबर बसून करेल। आता महाविकास आघाडीमध्ये असं आहे की संख्याबळावर त्यांचा मुख्यमंत्री ठरणार आहे, मग भाजपत म्हणजे महायुतीमध्ये सुद्धा तसंच आहे संख्याबळावर? असं अजिबात नाही आहे। निवडणुकांचे निकाल आले की एकत्र बसून त्यातलं ठरवू आणि त्याप्रमाणे करू। मग जास्तीत जास्त तो होईल किंवा जसं बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले, जिथे आमचे आमदार जास्त आहेत पण त्यांना केलं। मला असं वाटतं की त्या वेळेच्या राजकीय स्थितीच्या आधारे निर्णय करणं हे अधिक उपयुक्त असतं। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती निवडणूक लढवते। मात्र महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा कोण मुख्यमंत्री होईल याचा निर्णय निकालानंतरच होणार, हे अमित शहांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सध्या अधिक चर्चेत आहेत, कारण अजित पवारांनी आपण कॉम्प्रोमाइज करणार असून थांबणार असल्याचं TV9शी बोलताना सांगितलेलंच आहे। महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है। भाइयों बहनों, मोदी जी की सरकार ऊपर बन चुकी है, केंद्र में भाजपा सरकार है, नीचे एनडीए की सरकार बना दीजिए, महायुति की सरकार बना दीजिए। मैं बताकर जाता हूं, ये दोनों सरकारें डबल इंजन की सरकारें महाराष्ट्र को देश का नंबर 1 राज्य बनाने का काम करेंगे, नंबर 1 राज्य बनाने का। पहिली सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस DCM राहणार। मान्य आहे, त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो, आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे, युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू। पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय, त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे। नाही, आम्ही थांबू म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत? अहो एक मिनिट, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं। जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो। त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे। आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं, हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे। विनोद तावडेंनी पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असा दावा करतानाच भाजपच्या 95 ते 110 जागा येण्याचं भाकीत केलंय। शिंदेच्या शिवसेनेच्या 45 ते 50 जागा आणि अजित पवारांच्या 25 ते 30 जागा येतील असा अंदाज तावडेंनी व्यक्त केलाय। आज मी भाजप 95 ते 105 110 पर्यंत नक्की मानतो, शिवसेना 45 ते 55 नक्की आहे आणि अजितदादा 25 ते 30 मध्ये असतील, असे 165 170 पर्यंत आम्ही जाऊ। याआधी शरद पवारांनीही त्यांच्या 50 ते 60 जागा येणार असा दावा केलाय। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून धुवाधार प्रचार सुरू आहे आणि कोणाचं सरकार येणार याचा फैसला 20 तारखेला महाराष्ट्राची जनता करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.